नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी राहणार लाटवडे यांची द्वितीय कन्या आणि सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक माळी यांची पुतणी कैलासवासी सौ प्राची दिग्विजय माळी वय वर्ष 24 हिचे दिनांक 24 रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर इथल्या हायटेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना अकस्मात निधन झाले. तिच्या निधनाने लाटवडे आणि पेठ या गावावरती शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक झालेल्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने तिने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीसधाम महाराष्ट्र यांच्याकडे मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करून फॉर्म भरला होता. याच अनुषंगाने मृत्यूनंतर माझेही मरणोत्तर देहदान व्हावे ही अपेक्षा तिने व्यक्त केली होती. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या जगद्गुरूंच्या शिकवणीनुसार तिने नेत्रदान करण्याचा निर्णय तिचे वडील कृष्णात माळी, चुलते अशोक माळी, पती दिग्विजय माळी आणि भाऊ गुरुप्रसाद माळी, शुभम माळी व संपूर्ण कुटुंबाने नातेवाईकांनी निर्णय घेऊन सर्वांनी तिचे नेत्रदान करण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिचे नेत्रदान ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर इथल्या डॉक्टरांनी करून घेतले. तिच्या या कृतीने ती अजरामर झाली आहे. आपल्या या नेत्रदानाने दुसऱ्या एका व्यक्तीला जगण्याची दृष्टी देऊन गेली. तिच्या या निर्णयामुळे मरणोत्तर देहदान व अवयवदान चळवळ समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होईल. जगद्गुरू रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून तिचे 159वे अवयवदान झाले आहे. यावेळी रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, गुरुबंधू, गुरुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.